नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आल्या की पाणी व्यवस्थापनाविषयी थोडक्यात माहिती द्या. आणि तर आपण आले बाजाराविषयी पण चर्चा करणार आहे. नेमके आले बाजार काय चालू आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी कोणत्या भावाने प्लॉट दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फेब्रुवारी एंड चालू आहे आणि मार्चमध्ये आपल्याला जर पाणी व्यवस्थापन करणं आहे, तर आपल्याकडे भारी जमीन जर असेल तर आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी 2 घंटे का होईना आपल्याला आले पिकाला पाणी द्यायचं आहे. आणि जर आपल्याकडे हलकी जमीन असेल तर 3 ते 3.5 घंटे आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी पाणी द्यायचं आहे. तर आपल्याला असं तिसऱ्या चौथ्या दिवशी हिशोबानं आपल्याला आले पिकाला पाणी बसलं पाहिजे, हे हिशोबानं आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. कारण की पाणी जर आपण व्यवस्थित दिलं तर आपल्या आल्याचं जे वजन आहे ते टिकून राहण्याची शक्यता असते. आल्याचं सोंठ बनत नाही जमिनीमध्ये आणि जो क्वालिटी आहे ती पण टिकून राहते आणि क्वालिटी पण खराब होत नाही. ज्यावेळेस व्यापारी माल बघायला येतो, ज्यावेळेस ते व्यापारी माल काढून बघतात तर त्यांना क्वालिटी चांगली दिसल्यावर आपल्याला भावामध्ये पण त्याचा खूप आपण बार्गेनिंग करू शकतो, त्यांच्यासोबत बोलू शकतो. त्यांना जर माल आवडलं तर ते पण 5-50 रुपये माल हे शिल्लक घेतात रेटमध्ये. तर ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला लक्षात घ्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात जास्त मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे. ते आले पिकामध्ये खूप पाणी हे खूप फास्ट गतीने कमी होतं आहे शेतकऱ्यांचं. आणि पाणी कमी झाल्यामुळं आपलं बघताय की भरपूर शेतकरी आले देण्याकडे कल वाढलेला आहे. आणि पाण्याची समस्या पाण्याच्या समस्येपुढं कोणतीच मोठी समस्या नाही. कारण की जर तुमच्याकडं पाणीच नसेल आणि खूप पाणी जर आले पिकाला पुरेपूर पाणी आपण देऊ शकत असेल तर त्याचं काय होतं की आले पिकामध्ये माल खराब होण्याची शक्यता असते, मालाचे वजन घटण्याची शक्यता असते, मालामध्ये जी चकाकी असते ती पण कमी होण्याची शक्यता असते. आणि मालाचा विषय म्हणजे जी क्वालिटी आहे ती पूर्ण खराब होण्याची शक्यता असते. तर ह्या सर्व गोष्टी आले पिकामध्ये घडतात पाणी कमी पडल्यामुळं. आणि टेम्परेचर वाढल्यामुळं तो माल जर आपण ठेवला, जर आपण माल वेळेवरती दिला नाही आणि पूर्ण उन्हाळा जर माल ठेवला आणि नंतर आपण परत पावसाळ्यावरती खोडा जर ठेवला तर तो माल आहे नंतर जो आपला जुना माल बनलेला असतो पूर्णपैकी खराब होऊन जातो. त्या मालाची क्वालिटी एकदम लो होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व गोष्टी आपल्या आले पिकामध्ये पाण्याचे संकटाला सामना करावा लागू शकता आपल्याला जर पाणी आपल्याला कमी पडलं तर. ह्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस भाव एकदम पीकवरती गेले ते 2600 रुपये, त्या टायमिंगला या शेतकऱ्यांनी आले प्लॉट दिलेले 2600 रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबानं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भाव कमी झाले, 2400 रुपयापर्यंत आले. त्याच्यानंतर परत भाव 100 रुपयांनी कमी झाले, 2300 रुपयापर्यंत आले. ना आता सध्या 2200 ते 2300 रुपयाच्या दरम्यान आले बाजाराचे भाव चालू आहेत. जसं आपला सुपर क्वालिटीचा माल असेल तर 2300 रुपयाची खरेदी आणि मीडियम क्वालिटीचा माल असेल तर 2200 रुपये खरेदी. आणि खराब क्वालिटीचा जर म्हणजे मीडियम लो क्वालिटीचा जर माल असेल तर 2100 रुपयापर्यंत पण खरेदी व्यापारी करताय. तर ह्या सर्व गोष्टींचं आपल्या लक्षात घ्यायचं शेतकरी मित्रांनो. आणि आता मार्च महिना चालू होतो आहे. मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बेण्याची डिमांड आपल्याला येऊ शकते. त्यामुळे पण आता थोडं आपण बघू शकतो की बेण्याला जर आपली डिमांड वाढली तर बऱ्यापैकी आपण जे चांगले शेतकऱ्यांना बेणं लागत असेल त्या शेतकऱ्यांना आपण बेणं प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्याच्यावरती व्यापाऱ्याच्याकडून पण थोडीफार डिमांड वाढू शकते. तर भाव सध्या 2500-2600 रुपयापर्यंत आणि 2100पासून ते 2500-2600पर्यंत भाव स्थिर राहू शकतात सध्या तरी. त्याच्यानंतर आपण परत एक सविस्तर पुढच्या 2 हप्त्यामध्ये आपण आणखीन चांगला आढावा घेऊन तुम्हाला आपण बेण्याचे काय भाव राहतील या संबंधित पण चांगली माहिती देऊ. बेण्याची डिमांड कशी राहील, कारण की त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. बेणे कसं आहे की भरपूर शेतकऱ्यांना आता बेणं राहिलेलं नाही यावर्षी. सड लागल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांनी पूर्ण प्लॉट विकून टाकलेले. आणि काय त्यांना पण माहिती आहे की थोडं भाव कमी असल्यामुळं आपल्याला बेणं भेटून जाईल. पण काय असतं, एकदा जर मालाची संख्या कमी होऊन गेली तर बेण्याची पण डिमांड चांगली वाढेल. बेण्याची डिमांड वाढल्यावरती भावामध्ये पण थोडीफार तेजी येऊ शकते.